मला भाजपमध्ये 20 वर्षापासून काम करत आहे. काम करत असताना सर्कलमधले, विधानसभेतले, लोकसभेमध्ये लोकांपर्यंत गेलेलो आहे. लोकांच्या समस्या जाणून घेतल्या, लोकांच्या होतील ते कामं केले. मग त्यांचे पंचायत समितीपर्यंत पगारी असतील, मुलाच्या शिष्यवृत्ती असतील, दवाखाने असतील. आणि आता मी वावणी पांगरे सर्कलमधून अनुसूचित जातीसाठी राखीव सुटलेला आहे. तिथून मी इच्छुक आहे आणि सर्कलमधील जनतेनं विश्वास दर्शवला की तुम्ही काम करणारी माणसं जर जिल्हा परिषद लढत असाल तर आम्ही सर्व तुमच्या पाठीमागे आहे. महानगरपालिका होताच राज्यामध्ये आता प्राथमिक स्वरूपामध्ये 12 जिल्हा परिषदेची निवडणूक होत आहे आणि यामध्ये जालना जिल्ह्याची देखील निवडणुकीची सगळ्या इच्छुक उमेदवारांना उत्सुकता लागलेली आहे. मात्र सध्या तरी या जालना जिल्ह्यातील जिल्हा परिषदेची निवडणूक होत नसली तरी जिल्ह्यामधील काही ऍक्टिव्ह उमेदवार आपल्यासोबत आहे, ज्यांना निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरत आहेत. अशी उमेदवार देखील सध्या मतदारांच्या भेटीगाठी घेताना दिसत आहे, सर्कलमध्ये काम करताना आपल्याला दिसत आहे. तर आपण सध्या जालन्यातील गोलापांगरी सर्कलमध्ये इच्छुक बावणे पांगरी सर्कलमधील इच्छुक असलेले उमेदवार अनिलजी उगले आहेत. आपण त्यांच्याशी या निवडणुकीच्या संदर्भात चर्चा करणार आहोत. साहेब, story.com मध्ये तुमचं स्वागत आहे. काय सांगसाल, तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी दर्शवलेली आहे, काय तुम्ही ठरवलेलं आहे, काय सांगाल? मी बावणे पांगरीमधील जनतेच्या विश्वासामुळे निवडणूक लढण्यास इच्छुक आहे. एकंदरीत मला भाजपमध्ये 20 वर्षापासून काम करत आहे. काम करत असताना सर्कलमधले, विधानसभेतले, लोकसभेमध्ये लोकांपर्यंत गेलेलो आहे. लोकांच्या समस्या जाणून घेतल्या, लोकांच्या होतील ते कामं केले. मग त्यांचे पंचायत समितीपर्यंत पगारी असतील, मुलाच्या शिष्यवृत्ती असतील, दवाखाने असतील, अनेक कामं. त्याच्यानंतर मी समाज चळवळीत सुद्धा काम करत आहे. चळवळीमधून समाजाच्या ज्या समस्या असतील, आता मी जवळपास विधानसभेमध्ये आमचे कार्यसम्राट आमदार नारायण भाऊ कुचे यांच्या माध्यमातून 5 कोटी रुपयाचा निधी आमदार साहेबांनी दिला आणि आपण ते प्रत्येक गावाला सभामंडप दिले. सभामंडप चांगल्या दर्जाचे बांधून दिले. हे सगळं असताना पार्टीनं माझ्यावर एकनिष्ठ असल्यामुळे पार्टीनं मला तालुका अध्यक्ष बनवलं. तालुका अध्यक्ष असताना मी जे काम केलं, हे काम करत असताना पार्टीला माझ्या कामाचा काहीतरी हे वाटलं, त्याच्यामुळे मला पार्टीनं परत जिल्हा उपाध्यक्ष केलं आणि आता मी वावणी पांगरे सर्कलमधून अनुसूचित जातीसाठी राखीव सुटलेला आहे. तिथून मी इच्छुक आहे आणि सर्कलमधील जनतेनं विश्वास दर्शवला की तुम्ही काम करणारी माणसं जर जिल्हा परिषद लढत असाल तर आम्ही सर्व तुमच्या पाठीमागे आहे. म्हणून मला पक्षश्रेष्ठीला हे सांगायचं आहे की एकनिष्ठ असणाऱ्या माणसाला आमचे केंद्रीय मंत्री माजी रावसाहेब पाटील दानवेदादा, तसेच जिल्हा अध्यक्ष नारायण भाऊ कुचे, लोणीकर साहेब, गोरंडे साहेब, भास्कर आबा, ह्या सर्व नेते मंडळी आवर्जून माझा विचार करतील आणि मला उमेदवारी देतील. मला डावलणार नाही आणि जनतेला न्याय मिळेल आणि एकनिष्ठ कार्यकर्त्याला सुद्धा न्याय मिळेल. घ्या माझ्याकडे घ्या. नक्कीच तुम्ही सांगितलं की पक्षश्रेष्ठी तुम्हाला या ठिकाणी डावल तर नसतीलच, मात्र या सर्कलमध्ये जे काही मतदार आहे, या मतदारांचा कल तुमच्याकडे ओढण्यासाठी तुम्ही काय करसाल? मतदाराचा कल माझ्याकडे ओढण्यासाठी मी मतदाराच्या सेवेत एक 20 वर्षापासून आहे. मतदाराच्या सुखादुःखात, मतदाराच्या कामाच्या संदर्भात मी मतदारासोबत आहे. मतदार ऑलरेडी माझ्यासोबत आहे, त्यांचा कल माझ्यासोबत आहे. पण पक्षश्रेष्ठीने जर मला तिकीट दिलं तर मी 100% जनता मला निवडून देईल. मतदार माझ्या बाजूला उभे आहेत. बरं,
मला सांगा, जालन्याची जिल्हा परिषदची जी निवडणूक आहे सध्या तरी होताना दिसत नाहीये, तर मग तुम्ही इतक्या लवकर का गुडघ्याला भाषिक मानले, काय वाटतंय, काय सांगाल? आता एकंदरीत काय आहे, बाकी 12 जिल्हा परिषद लागलेलेच आहे महाराष्ट्रामध्ये. उर्वरित जिल्हा परिषद बी सेकंड टप्प्यात लागणार आहे. आणि जनतेमध्ये वेळेवर जाणारा मी कार्यकर्ता नाहीये. मी जनतेसोबत अगोदर आहे. निवडणुकीपुरताच नाही, निवडणुकी नसताना सुद्धा मी जनतेत आहे. त्याच्यामुळे मी कामाला लागणं काय आणि नाही लागणं काय, मी ऑलरेडी जनतासोबत आहे. मी माझे कामच असं आहे की मी जनतेतच राहणारा कार्यकर्ता आहे. म्हणून मी कामाला आता अगोदर नाही लागलो, जनतेतच असतो मी कंटिन्यू. त्याच्यामुळे अगोदर आणि नंतरचा काही विषय नाही. बरं, तुमच्या सर्कलमध्ये सध्या तरी अशा कुठल्या समस्या आहे की ज्या समस्या तुम्हाला उद्भवत आहे आणि तुम्ही निवडून आल्यावरती त्या समस्यांचं निवारण करणार आहात? कुठल्या अशा समस्या आहेत जिल्हा परिषद सर्कलमध्ये? जिल्हा परिषद सर्कलमध्ये काही गाव अंतर्गत रस्ते, पाण्याच्या समस्या आहे. त्याच्यानंतर युवक सुशिक्षित बेकार आहे. ह्या समस्यावर मी काम करणार आहे. त्याच्यानंतर महिला सक्षमीकरण, बचत गट, महिलांना व्यवसाय करण्यासाठी जे काही शासनाचे प्रोग्राम आहेत ते मी महिलांपर्यंत पोहोचणार आणि महिलाला कसं स्टँड करता येईल, महिलाला स्वतःचा व्यवसाय कसा करता येईल याच्यासाठी मी लढणार. तुमच्या सर्कलमध्ये इतर देखील उमेदवार याच रिंगणामध्ये असणार आहे, तर या सर्कलच्या मतदारांनी तुम्हालाच का निवडून द्यावं? मी दुसऱ्या उमेदवाराच्या आरे रवी जी आहे तसातला मी काही माणूस नाहीये. मला जनतेत पार्टीने जनतेला विचारावं की हा व्यक्ती लायक आहे का नाही उमेदवारीच्या पदाच्या. पक्षाला माहिती आहे मी 20 वर्षापासून काम करतो. पक्षानं माझ्याकडे पार्टीच्या 2-3 पदं भूषवले. मी गावामध्ये सरपंच राहिलो, उपसरपंच राहिलो, सदस्य राहिलो. 2012ला युती होती आणि युतीमध्ये माझं तिकीट काटलं गेलं. मी अपक्ष उभा राहिलो आणि अपक्ष उभा राहिलो असताना मी 2 नंबरला राहिलो. त्यावेळेस मला जवळपास 200-250 मतांना माझा पराभव झाला. त्यावेळेस माझं गाव नव्हतं. माझं गाव जर असतं तर मी कमीत कमी 700 ते 800 मताची लीड घेऊन विजय झालो असतो. म्हणून मला हे म्हणायचं आहे की बाकीचे उमेदवार कोण काय असेल ते मला सांगायचं. मी सगळं जाती धर्मासोबत मिसळून राहतो. सगळ्यांसंग माझा चांगले संबंध आहे. म्हणून मला सगळे सर्कल स्वीकारणार आहे. नक्कीच, आपण जर पाहिलं तर हे सर्कल अनुसूचित जातीसाठी राखीव आहे आणि या सर्कलमध्ये हे जे उमेदवार आहे, इच्छुक उमेदवार अनिल उगले यांनी सांगितलं की या सर्कलमध्ये माझं गेल्या 20 वर्षापासून मोठ्या प्रमाणामध्ये काम आहे. पक्षश्रेष्ठी देखील माझं काम पाहत आहे आणि सर्कलमधील जनतेला देखील माझं काम मान्य आहे. त्यामुळं होऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये मलाच या सर्कलची जनता या पदावरती बसवेल आणि त्यांच्या विश्वास दाखवतील. त्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही आणि या सर्कलमध्ये सर्वसामान्य महिला, बेरोजगार यासह इतर कामांना मोठ्या प्रमाणामध्ये प्राधान्य देऊन काम करणार असल्याचं यावेळेस या उमेदवारांनी सांगितलंय. सोनाजी जोगदंडे, story.com, जालना.